परिवार सगळे सोयरे आपण सगळेजण आज एकत्रित आलात. खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता आपण इथे या ठिकाणी सगळेजण जमलात. त्यांच्या दुःखामध्ये असणारे गंगा भागीरथीबाई चंद्रभान नजम त्यांच्या पत्नी आहेत. त्यानंतर त्यांच्या त्या ठिकाणी 4 मुलं, 1 कन्या. आदरणीय केशव चंद्रभान नजम, रावसाहेब चंद्रभान नजम, राजेंद्र चंद्रभान नजम आणि भाऊसाहेब चंद्रभान नजम ही 4 पुत्र आणि असणाऱ्या हिराबाई चंद्रभान नजम आणि हा नजम परिवार. खऱ्या अर्थानं ही कीर्तनाची सेवा अगदी 4 महिन्यापासून माझ्यापर्यंत बुक झालेली आहे. का त्याचं कारण सांगतो. आदरणीय आमचे भाऊसाहेब नजम काका त्यांनी कीर्तन सेवा घेण्याचा खूप प्रयत्न केला. बऱ्याचदा 3 वर्षापूर्वी मला वाटतं वास्तुशांती झाली घराची ना, त्या घराच्या वास्तुशांती निमित्त कीर्तन ठेवलं होतं. परंतु त्या कालखंडामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या काळात काही येता आलं नाही. पुन्हा त्यांनी पुढच्या वेळेस ते वर्ष श्राद्धाकरता पुन्हा त्यांनी कीर्तन ठेवलं होतं. त्यांना वाटलं होतं की वैभव महाराजांना आपल्या भागामध्ये बोलवावं. पुन्हा त्यांनी कीर्तन ठेवलं. पुन्हा मला वाटतं माझा सीईटीचा पेपर होता आणि मग तो पेपरलाही जाणं कर्तव्य होतं, कारण ते काही घरचा विषय नाही आपल्या. आणि ती पेपरची तारीख फक्त 8 दिवस अगोदर आली होती आणि म्हणून तारीख घेतलेली असताना सुद्धा मला त्या ठिकाणी काही येता आलं नाही. परंतु माझी जागा भरून काढली आमचे पूजनीय परमादरणीय ख्यातनाम कीर्तनकार चांगदेव महाराज काळे हे त्यावेळेस आले होते आणि त्यांनी कीर्तन सेवा केली. त्यानंतर आता पुन्हा 3ऱ्यांदा त्यांनी प्रयत्न केला की आले तर आले बा, आणि पुन्हा प्रयत्न केला आणि मग त्यांच्या प्रयत्नाला यश अशा प्रकारचं आलं. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला आज प्राप्त झाला. आता मी सगळ्यांना विनंती करतो की कुणी बोलू नका. या आजूबाजूला जे काही पोरं खेळतायत ना त्यांना शांत करा. कोणतरी शहाणे मंडळी जा तिकडं. कृपया 1.5 तास मला कोणी डिस्टर्ब करू नका. विठ्ठला विठ्ठला कीर्तन सोहळा करणं, प्रवचन करणं हा एकटेचं काम नाही. मुळात हा सोहळा करण्याकरता 1 दिवसीय कीर्तन करणं म्हणजे सोपं अशा प्रकारचं नाही. म्हणून त्या सोहळ्याकरता माणसं जमवावी लागतात, कलाकार लागतात, भजनी मंडळी लागतात, टाळकरी मंडळी लागतात. मला फोन आला काकांचा, महाराज कीर्तन तर ठेवायचंय पण आमच्या गावातील भजनी मंडळी आहे, सुंदर गाणारे वाजवणारे आमच्याकडे आहे, तर तुमच्या समवेत नेहमी असणारे ते जे असतात तेही आणा. आणि आदरणीय आमच्या समवेत जे असतात परम आदरणीय खऱ्या अर्थानं आज जे उपस्थित राहिले महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आहे. नुकतीच त्यांनी असणारी पायी परिक्रमा, नर्मदा मैयाची पायी परिक्रमा 3700 किलोमीटरचं अंतर यांनी पायी पार केलं. म्हणजे जवळजवळ किती दिवस लागले होते आपल्याला? 99 दिवस लागले. आणि खऱ्या अर्थानं जवळजवळ 3 महिने झाला. 3 महिने पायी प्रवास या 2 महाराजांनी केलेला आहे. आमचे परम आदरणीय चांगदेव महाराज काळे ज्यांनी सुंदर चाल गायली, त्यांच्या पाठीमागे असणारे आमचे आदरणीय सुंदर असे कीर्तनकारही आहेत आमचे विशाल महाराज गिरमे, त्यांच्याकरता टाळ्या वाजवतो. आणि पुन्हा त्यांचाही एक पण आहे की आपण जशी पायी परिक्रमा केली तसं आपण भविष्यामध्ये आपल्याला नाही सगळ्यांना संसारामुळे वेळ काढता येत. 3-3 महिने कोण वेळ काढणार आहे. पण म्हणून 1 नोव्हेंबरमध्ये त्यांनी आमच्या महाराजांनी नियोजन केलेलं आहे. कशाचं? की नर्मदा पायी परिक्रमा करता येणार नाही म्हणून बसने परिक्रमा करायची. 1 नोव्हेंबरला आम्ही त्या ठिकाणी निघणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं तेही सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या गावातीलच असणारे, गावातीलच ना, परिसरातील अशोक महाराज आहेत. महाराज गोड चाल त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा गायली. परमादरणीय आमचे तरुण तळपदार साईनाथ महाराज आहेत. ही गावातील सगळं ज्येष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणावरती, इकडे माझ्या माता माऊल्या असतील त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन. इकडे आमचे विनेकरी असतील. सुंदर मृदंगाची साथ करण्याकरता आमच्या समवेत आलेले परम आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक निलेश महाराज कडू पाटील महाराज उपस्थित, त्यांनी धन्यवाद देतो. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, त्यांचं काय नाव मला माहिती नाही, साईनाथ साऊंड सिस्टीम. खऱ्या अर्थाने त्यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांना काही सांगावं लागत नाही. विको द्या, प्रबोल द्या, गेन द्या. बऱ्याचदा आम्हाला सांगावं लागतं पण त्यांना राग येतो कधी कधी.
ती म्हणते काय मारत लोक वैताग ते कोणाच टक नुसते विको द्या ट्रबल द्या गेन द्या. आपण म्हणलं की मग आम्हाला थोडा गेन द्या ना. ते तुला तरी आहे का गेन नाही का. म्हणजे राग त्यांना येतो. पण ही बिचारी चांगली वाटली मला. त्यांनी धन्यवाद देतो. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सगळे माता भगिनी असतील बहुशूत माझे पुरुष मंडळी सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन. मी माझ्या पदापदा चिंतनाला प्राप्त होतो. विठ्ठल कैलासवासी चंद्रभान रामबा नजन एक वारकरी होते. त्यांच्या कपाळाला सगळ्यांना गंध दिसतो बघा. दिसतो की नाही. वारकऱ्याचा गंध वैष्णवाच्या कपाळाला जो गंध राहतो तो गंध त्यांच्या कपाळाला आहे. मला खऱ्या अर्थाने सांगायला आनंद वाटतो की एक वारकरी कुटुंब आहे. आणि या वारकरी कुटुंबामधून एक वारकरी बाप निघून गेला. एक सांगू का. घरातला बाप निघून गेला की बापाचं दुःख बाप गेल्यानंतरच कळतं. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत तुम्हाला कळणार नाही. कळत महाराज. बाप गेल्यानंतर आपण रडतो. पण एक सांगू तुम्हाला बाप गेल्यानंतर रडण्यापेक्षा जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत उभ्या आयुष्यात कधी बापाच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. ज्यावेळेस बाप निघून जाईल ना त्यावेळेस हसत हसत बापाला वाटी लावा. हसत हसत वाटी लावा. का सांगा. अरे उभ्या आयुष्यात बापाच्या डोळ्यातून मी कधी पाणी येऊ दिलं नाही. मग आज कशाला रडायचं. बाप गेल्यानंतर रडू नका. जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. या कुटुंबामधून आज बाप निघून गेला. 4 मुलं आहे. पाठीमागे 4 मुलं आहे. एक कन्या आहे. हा नजन परिवार त्या ठिकाणी मुलांना पोरकं करून त्या ठिकाणी बाप निघून गेला. पाठीमागे आई त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आहे. आणि या कुटुंबातून बाप निघून गेला. बापाच्या प्रीत्यर्थ काय करावं. काहीतरी सेवा घडावी. आणि म्हणून या परिवारानं या दुःखामध्ये न राहता दुःखाचं काहीतरी विस्मरण व्हावं. भजन कीर्तन घडावं. त्या निमित्तानं म्हणून त्यांनी कीर्तनाची सेवा आयोजित केली. माझ्यासारख्या पामराला त्यांनी आमंत्रित केलं. आणि म्हणून त्यांच्याकरता आपण श्रद्धांजलीपर ही कीर्तन सेवा करत आहोत. आज प्रथम पुण्यस्मरण आहे. मुळात पुण्यस्मरण का करायचं. दशक्रिया विधी का करायचा. पिंडदान का करायचो. सांगू तुम्हाला. तुम्ही आम्ही हिंदू आहोत. बरोबर की नाही. हिंदू आहात की नाही. हिंदू ओळखायचा कसा विषय बाबा. ज्यांनी कपाळाला भगवा टिळा लावला गंध लावला अगदी आपल्या भाषेमध्ये तो हिंदू. ज्यानं कपाळाला भगवा टिळा लावलाय पांढरं वस्त्र आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आहे. डोक्यामध्ये टोपी परिधान केलेली आहे. निश्चित त्याला हिंदू म्हणावं. कपाळ भगवा टिळा लावला पाहिजे. ते हिंदूचं लक्षण आहे. आणि एक सांगू तुम्हाला. जो हिंदू असेल ना त्याने कपाळाला निश्चित भगवा गंध लावलाच पाहिजे. टिळा लावलाच पाहिजे. सळसळ तरक्त शिवबाच्या भक्ताच्या कपाळी भगवा टिळा. सळसळ तरक्त शिवबाच्या भक्ताच्या कपाळी भगवा टिळा. आलं वादळ तुम्ही आडवी वादळा. आलाच तुम्ही आडवा. त्याचा वाज बघ खुळखुळा. नाच करायचा नाही आमचा नादच खुळा. छाती फुकून सांगतो जगाला शोभाचा मावळा शोभाचा मावळा शोभाचा मावळा. एक सांगू का तुम्हाला. तुम्ही हिंदू आहात ना. तो हिंदूने कपाळाला भगवा टिळा लावला पाहिजे. जर हिंदू माझ्या माता मावल्या आहेत ना त्यांनी डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. आता नका घेऊ बरं का. मी बघितलं कोणी घेतला कोणी नाही घेतला. हिंदूंचं लक्षण काय असेल. कीर्तनामध्ये बसल्यानंतर हिंदू कीर्तनात बसतात. कीर्तनामध्ये बसल्यानंतर मांडी घालून बसतात. कीर्तनामध्ये पाय पसरून बसू नये नाही का. कीर्तनामध्ये झोपू नये. झोपलेच तर दुसऱ्याच्या अंगावरती पडू नये. कीर्तनामध्ये तोंडात गाय छापून बसू नये. हे हिंदूंचं लक्षण महाराज. कीर्तनामध्ये बसलं पाहिजे. हिंदू असेल आणि मग तुम्ही हिंदू आहात. मी हिंदू आहे. हिंदूला काही नियम घालून दिलेले. उगाच हिंदू नाहीये. हिंदूला काही संस्कृतीमध्ये नियम घालून दिलेले काही चौकटी घालून दिलेल्या आहे. शास्त्र असं सांगतं जो हिंदू म्हणून जन्माला आलेला आहे त्याला शास्त्राने सांगितलेलं आहे तो हिंदू म्हणून जन्माला येतो. त्याच्या जेव्हा तो आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हापासून त्याच्यावरती 16 प्रकारचे संस्कार केले जातात. कधीपासून. जेव्हा आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हापासून. आणि मग पहिला संस्कार सांगितला जातो त्याच्यामध्ये गर्भधारणेचा. आणि 16वा संस्कार सांगितला जातो सगळ्यात शेवटचा संस्कार तो म्हणजे अंत्येष्टी संस्कार. त्या अंत्येष्टी संस्काराअंतर्गत 5 विधी सांगितलेले महत्वाचे. किती 5 विधी ऐका. कोणते कोणते. 1 नंबर शवदहनाचा विधी. 2 नंबर अस्थिमिलनाचा विधी. 3 नंबर पिंडदानाचा विधी. 4 नंबर ब्रह्मश्राद्धाचा विधी. 5 नंबर अन्नदानाचा विधी. पहिला विधी आहे तो म्हणजे शवदहनाचा. शव म्हणजे शरीर
दहन म्हणजे जाळणे. शरीर जाळण्याचा विधी ज्याला म्हणतात त्याला शवदहनाचा विधी म्हणतात. शास्त्र असं सांगतं हा 3.5 हाताचा नरदेह आहे, 9 छिद्राचं शरीर आहे. आणि या 9 छिद्राच्या शरीरामधून ज्यावेळेस वायुरूपी प्राण निघून जातो, खाली काय राहतो त्या पोरांना आवडा एकदा, खाली काय राहतो ज्यावेळेस वायुरूपी प्राण निघून जातो, खाली काय राहतं, मढ राहतं बघा, मढ, प्रेत राहतं, प्रेत. मग शास्त्र सांगतं जे काही प्रेत आहे, जे काही मढ आहे त्याला सजवलं पाहिजे, त्याला सजवून अगदी वाजत गाजत त्याला नेलं पाहिजे. कुठं? अमरधामामध्ये त्याला त्या ठिकाणी नेहावं. तिथं नेल्याच्या नंतर मग त्याला सरणावरती ठेवावं. सरणावरती ठेवल्याच्या नंतर मग त्याला तो मुखाग्नी दिला जातो. त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात, किंबहुना त्याला शवदहनाचा विधी असं म्हणतात. आमच्या इकडे त्याला मयत म्हणतात, मौत म्हणतात. 2 नंबरचा विधी आहे मनुष्य गेला. मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी दुसऱ्या दिवशी किंबहुना तिसऱ्या दिवशी हा विधी केला जातो. आमच्या इकडे त्याला राख सावडण्याचा विधी म्हणतात. इकडे काय म्हणतात? तेच म्हणतात ना, त्याला राख सावडण्याचा विधी म्हणतात. शास्त्र त्याला अस्थि मिलनाचा विधी असा शब्द प्रयोग करतो. 3 नंबरचा विधी आहे मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 10 दिवसानंतर जो विधी केला जातो त्या विधीला दशक्रिया विधी असं म्हणतात, किंबहुना पिंडदानाचा विधी असं म्हणतात. मनुष्य गेल्याच्या नंतर 10 दिवसाला तो विधी करावा लागतो बघा, त्याला 10वा म्हणतात, पिंडदानाचा विधी म्हणतात. 4 नंबरचा विधी आहे तो म्हणजे मनुष्य गेला. मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 1 वर्षाच्या नंतर त्याच तिथीला त्याच मिथीला जो विधी केला जातो, जो आज आपण बाबांचा इथं करत आहोत, तो विधी म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी. त्याला प्रथम पुण्यस्मरणाचा विधी असं म्हणतात. तो 1 वर्षानंतर करावा. आणि 5 नंबरचा विधी आहे तो म्हणजे अन्नदानाचा विधी. मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 1 वर्षानंतर म्हणा त्या पित्राच्या नावानं कधी का होईना अन्नदान करावं. त्या पित्राच्या नावानं अन्नदान केलं पाहिजे, त्याला अन्नदानाचा विधी असं म्हणतात. मनुष्यानं अन्नदान केलं पाहिजे, पित्राच्या नावानं केलंच पाहिजे. आता पितृपक्ष येईल बघा, पितृपक्षामध्ये आपण पितृजीव घालतो की नाही? पितृपक्षामध्ये पितृजीव घालतो. पितृ पंधरवाड्यामध्ये ते पितृजीव घातलेच पाहिजे. अन्नदान पित्राच्या नावानं घडलंच पाहिजे. पण काही सुशिक्षित लोक म्हणतात, एज्युकेटेड मंडळी, एज्युकेटेड आपण ज्याला म्हणतो, ते सहज म्हणतात कशाला करायचं पिंडदान, कशाला करायचं खर्च, कशाला करायचं अन्नदान. अहो अन्नदान का करायचं सांगू तुम्हाला. मनुष्य गेल्याच्या नंतर अन्नदान करावं त्या पित्राच्या नावानं. मग तो पितृपक्षामध्ये जरी केलं तरी चालतं. लोक म्हणतात कायला करायचं अन्नदान. तुका म्हणे पितृ पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिते तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक करावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, त्यांचं अन्नदान घडावं लागेल, त्यांची पितरांची सेवा, पिंडदान, या सगळ्या गोष्टी केल्या की निश्चित मग तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. किती इच्छा असू द्या, काही इच्छा असू द्या, सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तुमचे पित्र आशीर्वाद देतात बरं का. पण त्यांची सेवा घडली पाहिजे. आपण म्हणतो इथं मृत्यू लोकात अन्नदान केलं, काही लोक सहज म्हणतात इथं मृत्यू लोकात अन्नदान केलं तर वरती कसं पोहोच होतो. मला परवा एकाने प्रश्न केला, म्हटले महाराज तुम्ही सांगता पित्राला इथं जीव घाला,
आणि मग त्यावरती पित्राला कसं पोहोच होतो. त्याला सांगितलं भल्या माणसं ऐक, तुला आता सरळ सरळ जर उत्तर द्यायचं म्हटलं तर त्याला मी सहज सांगितलं भल्या माणसं ऐक, मी जर इथून तुला हॅलो म्हटलं, इथून फोन केला, अमेरिकेत जरी एखादा मनुष्य असला त्याला फोन केला अमेरिकेतल्या माणसाला, त्याला इथून हॅलो म्हटलं की तो समोरून काय म्हणतो, बोला गाड्या काय म्हणतो, तुम्हाला बोलता नाही येत? आमच्या तिकडे 6 वर्षाची पोरगी चांगलं बोलत, इकडे हॅलो म्हटले तुम्ही, अमेरिकेतल्या माणसाला आवाज गेला तर रिप्लाय काय येतो, हॅलो. हॅलो म्हणतो की हॅलो. मला सांगायचा मुद्दा आहे की इथून हॅलो त्याला आवाज गेला की नाही, कसा गेला, नेटवर्क साह्यानं यंत्र साह्यानं हा गेला, तो आवाज तुम्ही पाहिला का? बरं ठीक आहे, तुमच्याकडे कोरोना आला होता का? तुमच्याकडे आला होता? यांच्याकडे आला होता, आमच्या इकडे पण आला होता. पण माणसं गेले की नाही बाबा, कोरोनामध्ये माणसं गेले की नाही, जवळची माणसं गेले बघा. पण तो कोरोना पाहिला का कोणी? नाही पाहिला, मग होता का तो? मग दिसलाच नाही तर होता कसा? पण होता, तो जाणवला की नाही तुम्हाला? अगदी कोरोना दिसला नाही तसं अन्नदान करा तुम्ही पित्राला, पित्राच्या नावानं ते दिसणार नाही, ते कसं पोहोच होतं ते विचारायचं नाही. विठ्ठल पित्रांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली, नक्कीच पित्र तुम्हाला आशीर्वाद देतात. फक्त जीवनामध्ये त्यांच्या नावानं अन्नदान घडावं. मी 5 विधी सांगितले. 1 नंबर शवदहनाचा विधी, अस्थि मिलनाचा विधी, पिंडदानाचा विधी, ब्रह्मश्राद्धाचा विधी आणि अन्नदानाचा विधी. हे सगळे जन्माला आल्याच्या नंतर आपले विधी करावे लागतात. जन्माला आलेला मनुष्य प्रत्येक जण मरतो आणि मेल्याच्या नंतर त्याचे विधी केले जातात. विठ्ठल विठ्ठल. हिंदू धर्मामध्ये नियम आहे, मनुष्य गेल्याच्या नंतर पिंडदान करावं. का करावं? की पितरांच्या ऋणामधून जर उतराई व्हायचं असेल, पितरांच्या ऋणामधून जर उतराई व्हायचं असेल तर त्याच्या ऋणामधून उतराई होण्याकरता एकच उपाय आहे, तो म्हणजे पिंडदान करणं. पिंडदान असं दुसरा उपाय दुसरा कोणताच नाही. मला सांगू तुम्हाला, मी पदार्थ सांगत नाही, उदाहरणासहित सांगतो. पिंडदान केलं महाराज, कुणी केलं, का केलं? आमची मंडळी सहज म्हणतात महाराज तुम्ही सांगता पिंडदान करा, पण कुणी केलं पिंडदान? आम्हाला पुरावा द्या. सांगू तुम्हाला, चला रामायणामध्ये चला, पिंडदान कुणी केलं? पिंडदान केलं माझ्या सीतामातेनं. कुणाचं? दशरथ राजाचं पिंडदान केलं. सांगू तुम्हाला, रामप्रभू सीतामाता वनवासात होते आणि वनवासात असताना रामप्रभूच्या लक्षात आलं आपल्या वडिलांचं पिंडदान आपल्याला करायचंय. जेव्हा भरत आला, भरतानं सांगितली वार्ता, आपले वडील निघून गेलेले आहे, वडिलांची निधनाची वार्ता रामप्रभूला कळाल्याच्या नंतर रामप्रभूने ठरवलं आपल्याला आपल्या वडिलांचं पिंडदान करणं गरजेचं आहे. कसं करायचं पिंडदान? म्हणून जेव्हा वनवासात होते, वनवासात असताना पिंडदान करायचं विचारायचं कुणाला. आणि मग गया क्षेत्रामध्ये फाल्गू नावाची नदी आहे. त्या फाल्गू नदीमध्ये रामप्रभू, सीतामाता, लक्ष्मण भैया वनवासात होते आणि वनवासामध्ये असताना त्यांनी पिंडदान करायचं ठरवलं. मग कसं करायचं? मग रामप्रभू त्या नदीच्या कडेला ब्राह्मण देवता होती, त्या ब्राह्मण देवतेकडे रामप्रभू गेले. ब्राह्मण देवतेला विचारलं, ब्राह्मण देवता आम्हाला पिंडदान करायचं आहे, काय करावं लागेल त्याकरता सांगा ना. ब्राह्मण देवतेने सांगितलं तुम्हाला जर पिंडदान करायचं असेल तर काही गोष्टी सांगतो, काही महत्वाच्या वस्तू तुम्हाला सांगतो, तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊन या, आपण पिंडदान करू. म्हटले सांगा ना. कोणत्या कोणत्या? 1 नंबर काळे तीळ घेऊन या, गाईचं गोमूत्र घेऊन या, वडाच्या झाडाची पानं आणि अजून गाईचं गोमूत्र, वडाच्या झाडाची पानं, काळे तीळ आणि गव्हाच्या पिठाची कणिक तुम्ही घेऊन या. महत्वाच्या एवढ्या वस्तू घेऊन या, आपण पिंडदान करू. आता रामप्रभू म्हटले आम्ही वनवासात आहे, या वस्तू आणायच्या कुठून? म्हटले काय हरकत नाही, तुम्ही वनवासात आहे ना, एक शेजारच्या गावात जा, तिथून तुम्ही वस्तू घेऊन या. पण त्या वस्तू नसतील तर पिंडदान करता येणार नाही. मग रामप्रभू म्हटले मी शेजारच्या गावात जातो. तोपर्यंत सीतामातेला सांगितलं तू इथं बसून राहा. रामप्रभू शेजारच्या गावात गेले वस्तू आणण्याकरता. पण माझी सीतामाता त्या नदीच्या कडेला बसल्या. काय करावं? नदीच्या कडेला काहीतरी काम करावं. माझ्या माता मावल्या कधी निवांत बसत नाही, कधी निवांत बसत नाही, कधी त्यांचा हात रिकामा राहणारच नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांना कोणाला काही काम राहते का? नाही. पण ते बिचारे वल्ल चिल्लक होय ना, करत वल्ल चिल्ल इकडं पापड्या हे करत राहतात.
म्हणजे माझ्या माता मावल्या निवांत बसत नाही. मग सीता मातेला वाटलं काय करावं. नदीच्या कडेला बसल्या सीता माता, काय करावं म्हणून करता करता काहीतरी ठरलं. मग त्या वाळूचा पिंड तिथं करत बसल्या. नदीच्या कडाला वाळूचा पिंड बनवत बसल्या. आणि वाळूचा पिंड बनवता बनवता महाराज त्यांचं काम चालू होतं. तेवढ्यामध्ये माझ्या सीता मातेला आवाज आला नदीतून. काय आवाज आला? सीते, तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं तर माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीता मातेने इकडे तिकडे पाहिलं. आवाज ओळखीचा आहे, पण आवाज माझ्या सासऱ्यांचा आहे. सासऱ्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा आवाज आला कुठून? मग म्हटले नाही नाही, सासऱ्यांचा आवाज नसेल, भास झाला असेल, भ्रम झाला असेल. पुन्हा तिचं काम चालू झालं. पुन्हा तेवढ्यात आवाज आला, सीते, तुला जर वाटत असेल मी मोक्षाला जावं तर माझ्या हातामध्ये पिंड ठेव. सीता मातेने इकडे तिकडे पाहिलं. पाठीमागून एक नदीच्या पात्रामधून हात येत होता. बाहेर हात आला आणि त्या हातातून आवाज आला, सीते, तुला जर वाटत असेल ना मी मोक्षाला जावं, माझ्या हातात पिंड ठेव. सीता मातेनं सांगितलं, मामजी, ब्राह्मण देवतेने सांगितलंय महत्वाच्या वस्तू असल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. स्वामी शेजारच्या गावात गेलेले येतील थोड्या वेळात, ते आल्याच्या नंतर आम्ही पिंडदान करू. स्वामी म्हटले, दशरथ राजा म्हटले, तेवढा वेळ माझ्याकडे नाही, मला थांबायला वेळ नाही. तू काय करतेस? म्हटले, मी वाळूचा पिंड बनवत आहे. म्हटले, वाळूचा काय? मातीचं पिंड घे माझ्या हातात ठेव, तुझं माझं पिंडदान तुझ्या हातानं होईल. सीता मातेने तो पिंड घेतला, तो तसा घेतला आणि दशरथ राजाच्या हातावरती ठेवला. मी पदार्थ सांगत नाही, तुकोबाऱ्यांच्या प्रमाणानुसार तुकोबारा म्हणतात, पिंड पदावारी, 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 पिंड पदावारी. पिंड पदाभरी दिला आपुली करी. त्या सीता मातेनं स्वतःच्या हातानं पिंड दशरथ राजाच्या हातावरती ठेवला. का ठेवला? माझे झाले गयावर्जन. तिला वाटलं आता फिटले पितरांचे ऋण. तिनं ठरवलं आता नक्की आपल्या पितरांच्या ऋणामधून आपण उतराई झालेलो आहोत. पण एक सांगू, पिंडदान केलं, रामप्रभू आले. रामप्रभू वस्तू घेऊनच आले. चल सीता, आपल्याला पिंडदान करायचं आहे. सीता माता म्हटली, स्वामी, मी पिंडदान केलेलं आहे. काय पिंडदान केलं? अगं ब्राह्मण देवतेने सांगितलं. म्हटले, महत्वाच्या वस्तू असल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. काळे तीर, गव्हाच्या पिठाची कणी, गाईचं गोमूत्र, वडा झाडाचे पानं ते आणलीच नाही. तू कसं पिंडदान केलं? नाही हो स्वामी, मी खरोखर पिंडदान केलेलं आहे. बर, एखाद्या गोष्टीचं काम केलं असेल त्या गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो. सहजार्थ विशाल महाराज तुम्हाला घरचे म्हटले, तुम्ही कीर्तनाला गेले होते, मग दाखवा बरं सकाळचे कीर्तनाचे फोटो. मग आपल्याला फोटो दाखवावे लागतात घरी. मग त्याचा पुरावा असतो. एखाद्याला म्हटलं, भाऊ मी तुला सगळे 10,000 रुपये पाठवले, तेवढे कधी देतो? ते म्हटलं, कुठं पाठवले? त्याचा काही पुरावा आहे का? स्क्रीनशॉट तरी पाठव मला. आपण सहज मध्ये, हे बघ माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे बघ, तुला 10,000 रुपये पाठवले होते. मला सांगायचं काय की एखाद्या गोष्टीचं आपण जे कार्य केलं त्या कार्याचा पुरावा आपल्याकडे असला पाहिजे, आणि असतो. बघा, सीता माता म्हटले, मी पिंडदान केलं. रामप्रभू म्हटले, कागद सीते, तू पिंडदान जर केलं असेल तर तुझ्याकडे काहीतरी पुरावा असला पाहिजे. सीता माता म्हटली, पुरावा? पुराव्याला उता आला ना, इथे पुरावा आहे माझ्याकडे. काय पुरावा? सांग बरं काय पुरावा आहे? अहो स्वामी, टेन्शन घेऊ नका. जेव्हा मी पिंडदान केलं ना त्यावेळेस म्हणजे इथं
फाल्गु नदी वाहत होती, गोमाता चरत होती, वडाच्या झाडाचा पानाचा सुळसुळाट चालू होता. ब्राह्मण देवता पाठमोरी करून बसलेली होती. कुणालाही विचारा मी पिंडदान केलं की नाही. रामप्रभू ब्राह्मण देवतेकडे गेले. ब्राह्मण देवतेला विचारलं, ब्राह्मण देवता सीता मातेनं पिंडदान केलं का? ब्राह्मण देवता म्हटले, मी काय मंत्र म्हणलो नाही, माझ्याकडे काय दक्षिणा आली नाही, तर मी मंत्र म्हणलो नाही, दक्षिणा आली नाही, या गोष्टी घडल्याच नाही. सीता मातेनं पिंडदान केलं नाही. सीता मात्या रामप्रभू म्हटले, का ग सध्या किती खोटं बोलशील तू? ब्राह्मण देवता म्हणले तो पिंडदान केलं नाही. नाही स्वामी, मी खरोखर पिंडदान केलेलं आहे. मग पुरावा काय तुझ्याकडं? ऐका ना स्वामी, ब्राह्मण देवता नाही म्हणत असेल, पण एक काम करा, इथं गोमाता चरत होती, त्या गोमातेला विचारा मी पिंडदान केलं की नाही. रामप्रभू त्या गोमातेकडे गेले. गोमातेला विचारलं, गोमाता सीता मातेनं पिंडदान केलं का? आता गोमाता म्हटली, ब्राह्मण देवता नाही म्हणते ना, आपण कसं काय हा म्हणावं? गोमाता म्हटली नाही. गोमातेनं मुखाकडून नकारार्थी मान हलवली, पाठीमागून शिपटी हलवून होकार दिला. गोमाता मुखाकडून खोटं बोलली, पाठीमागून शेपटी हलवून होकार दिला. मग त्या सीता मातेनं गोमातेला शाप दिला, मुखाकडून खोटं बोललीस ना, मुखाकडून विष्ठा खाशील, पाठीमागून खरं बोललीस ना, पाठीमागून पवित्र राशील. गोमाता पवित्र कुठून येऊ? पाठीमागून आहे. गायीचं दर्शन घेत असताना कुठून घेतलं पाहिजे? पाठीमागून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या गोमातेला सीता मातेनं शाप दिला. आता पुन्हा रामप्रभू त्या सीता मातेकडे गेले. सीता मातेने सांगितलं, का गं किती खोटं बोलशील तू? गोमाता म्हणते पिंडदान केलं नाही. ब्राह्मण देवता म्हणते तू पिंडदान केलं नाही. काय पुरावा आहे तुझ्याकडे, सांग ना. अहो स्वामी, मी खरोखर पिंडदान केलेलं आहे. एक काम करा, इथं फाल्गु नदी आहे ना, नदीला विचारा मी पिंडदान केलं की नाही. आता रामप्रभू त्या नदीकडे गेले. नदी मातेला विचारलं, नदी माता सीता मातेनं पिंडदान केलं का? आता नदी माता म्हटली, ब्राह्मण देवता नाही म्हणते, गोमाता नाही म्हणते, आपण कसं काय हा म्हणावं? नदी माता खोटं बोलली नाही, म्हटली सीता मातेनं पिंडदान केलं नाही. मग त्या फाल्गु नदीला सीता मातेनं शाप दिला. काय? कितीही पूर आला, वाळूच्या वरून पाणी जाणार नाही. हातात पाणी घेतलं, 5 मिनिटाच्या आत किडे तयार होतात. विठ्ठला विठ्ठला. रामप्रभू सीता मातेला म्हणत, कागद सीते किती पुरावा, कधी पुरावा देतेस? अगं 12 वाजत आले, अजून तुझा पुरावा भेटाना. अहो स्वामी, मी खरोखर पिंडदान केलेलं आहे. एक काम करा, ब्राह्मण देवता नाही म्हणत असेल, फाल्गु नदी नाही म्हणत असेल, गोमाता नाही म्हणत असेल, पण इथं वडाचं झाड उभं होतं, त्या वडाच्या झाडाला विचारा मी पिंडदान केलं की नाही. रामप्रभू त्या वडाच्या झाडाकडे गेले. वडाच्या झाडाला विचारलं, सीता मातेनं पिंडदान केलं का? वडानं होकार दिला. वडानं मागचा पुढचा विचार केला नाही. वड म्हणलं, देवानं चांगलं तोंड दिलं आपल्याला. कशा करता दिलं? चांगलं बोलण्याकरता दिलं, खोटं बोलण्याकरता थोडं दिलं. सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. महाराज म्हणतात, अहो तोंड दिले ना, चांगलं गोड बोलावं महाराज. आपल्या मुखामधून अशी अमृतासारखी वाणी आपली असली पाहिजे. आपल्या मुखावाट साच आणि मबाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरा वाणी ओठे तुका म्हणे बाब कोठे. मुखावाट मधुर बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. मग वड म्हटलं, देवा आपण कशाला खोटं बोलायचं? वडानं सांगितलं, देवा हो देवा, सीता मातेनं पिंडदान केलेलं आहे. सीता मातेनं पिंडदान केल्याचा पुरावा वडाच्या झाडानं दिला. आणि म्हणून वडाच्या झाडाला
वडाच्या झाडानं पुरावा दिल्यामुळं सीता मातेनं त्या वडाच्या झाडाला आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? सगळ्याला मरण येईल, वडाला मरण येणार नाही. वडाला मरण आहे का? वडच आहे ना. पहा बरं, ते वडाचं खोड केवढं आहे. वडाला मरण आहे का? अजिबात. त्याच्या पारंब्या खाली लोंबतात, त्याचा वृक्ष तयार होतो, त्याचं खोड तयार होतं. वडाला मरण नाही, वडाला मरण नाही. तसं त्यामुळे मला वाटतं आपल्या माता माऊल्या त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात बघा. कधी? बैलपोळ्या नाही. कधी म्हणले तुम्ही? वट सावित्री पौर्णिमेला. मला वाटलं ते म्हणजे बैलपोळ्याला. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी माझ्या माता माऊल्या त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. का मारतात तो? बर बर. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात माझ्या माता माऊल्या. का? जन्मोजन्मी म्हणजे काळे महाराज बरे सांगत असतात, जन्मोजन्मी हेच मॉडेल मला भेटावं याच्याकरता माझ्या माता माऊल्या त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात बघा. किती मारतात उद्या? 5 7 तिकडे 11 कोणी जाऊ दे. ज्याचा पती चांगला असेल ते 11 मारत असते, ज्याचा पती ताण देत असेल ते 5 मारून आपले मोकळे होत असते. है की नाही? बरोबर आहे ना? विठाला विठाला प्रदक्षिणा मारतात. का? जसं वडाला मरण नाही तसं माझ्या पतीला मरण येऊ नये, अमर नसावं माझा पती, अमर व्हावा, माझ्या पतीला उदंड आयुष्य लाभावं, त्याकरता माझ्या माता माऊल्या त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात. बाबा आपण कधी मारतो का वडाला? निदान येड्या बाबीला तरी अजिबात नाही. मला सांगायचं मुद्दा एकच आहे की वड देवतेला सीता मातेचा आशीर्वाद आहे. काय? सगळ्याला मरण येईल, वडाला मरण येणार नाही. मग त्या वडाच्या झाडानं सीता मातेनं पिंडदान केल्याचा पुरावा वडाला दिला, म्हणून सीता मातेनं वडाला आशीर्वाद दिला. म्हणजे सीता मातेनं पिंडदान केलं बघा. कुणाचं? दशरथ राजाचं. म्हणजे कुणाचं? आपल्या सासऱ्याचं. आपल्या सासऱ्याचं पिंडदान सीता मातेनं केलं. मग आपल्या सासऱ्याचं पिंडदान करायला आपल्याला काय हरकत आहे? आपल्या बापाचं पिंडदान करायला आपल्याला काय हरकत आहे सांगा ना. आता जे सुशिक्षित लोक म्हणतात कशाला करायचं एवढा खर्च, कशाला करायचे महाराज, कशाला बोलायचे टाळकरी. मी एक सांगू का महाराज, तुम्हाला पाया पडून सांगतो, मुलांना शिकवू नका या मताचं मी नाही बरं का. मुलांना शिकवा, मुलांना घडवा, मुलांना ज्ञानी बनवा. पण इतकं ज्ञानी बनू नका की उद्या उठून तुम्हाला अज्ञानी समजतील. एवढे ज्ञानी बनू नका. मुलांना लायक बनवा, पण उद्या उठून तुम्हाला नालायक समजतील. एवढे लायक बनू नका. मुलांना शिकवा तुम्ही, मुलांना शिक्षित बनवा, एज्युकेटेड बनवा. आम्ही शिकलोय. आमचे आता महाराज म्हणजे जरी धोतर घातली असली आम्ही काय शिकलो नाही का? आता आमचे इकडं विशाल महाराज गिरमे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, ते तरी टाळ घेऊन उभा आहेत. मी स्वतः M.Com आहे. आमचे निलेश महाराज ग्रॅज्युएट आहेत. मला सांगायचं मुद्दा की ते वारकरी संप्रदायामध्ये शिक्षित अशिक्षित भरपूर लोक आहेत, एज्युकेटेड मंडळी आहे. आपल्या मुलांना शिकवा, शिकवू नका या मताचा मी नाही, पण मुलांना शिकवा. त्याचबरोबर त्यांना संस्कारही द्या, आध्यात्मिक शिक्षणाची जोड त्यांना द्या, धार्मिक शिक्षण द्या त्यांना. सांगू तुम्हाला, धार्मिक शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना वळण लावलं पाहिजे. आपल्या पोरांना सांगा कीर्तनामध्ये बसा म्हणावं, वडवी महत्व वडिला
गेलो तसं तुम्ही सुद्धा आमच्यासारखं कीर्तनामध्ये या, कीर्तनात चला, कीर्तनामध्ये बसा, टाळ घ्या, विना घ्या, हे पोरांना संस्कार द्या. तेव्हा कुठंतरी तुमचं पिंडदान होईल. त्या पोरामध्ये जाऊ दे, गेला बाबतीत तर कुठं पाहिला विठ्ठल विठ्ठल आज या नजन परिवारानं एवढा मोठा खटाटोप केला कशा करता? हिंदू धर्माची संस्कृती आहे, नियम आहे, पिंडदान केलं पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. अरे जगाच्या बापाचं पिंडदान झालं हो, दशरथ राजाचं पिंडदान झालं. सांगू तुम्हाला अजून, राजा रावण माहिती होता तुम्हाला? माहितीये का? रावण माहिती तुम्हाला? रावण सुद्धा मेला, रावणाचं सुद्धा पिंडदान झालं. किती श्रीमंत रावण, एवढा बलाढ्य असा रावण असणारा, एवढी श्रीमंती रावणाची. असं म्हणतात की एकट्या रावणाला किती बायका होती म्हणे? 80,000 बायका. बरोबर तुम्ही सांगितलं. तर परवा मी कीर्तनात विचारलं, रावणाला बायका किती द्या? तिने बाबा आम्ही काय लागणार होतो का? रावणाला बायका किती? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, एवढी प्रॉपर्टी एकट्या रावणाची होती. पण रावण सुद्धा मेला, रावणाला मरावं लागलं. पण ही श्रीमंती जाऊ द्या, खरी श्रीमंती म्हणजे तुकोबाराय सांगतात रावणाची श्रीमंती किती होती. लंके माझी घरे किती ते ऐका, लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत संख्या जैसे सांगत संख्या जैसे 5 लाख घरे पाषाणाची, 5 लाख घरे पाषाणाची दे, 7 लाख दे विटेवारी, 7 लाख दे विटेवारी, कोटी घरे दे पाषाणी तांब्याची, कोटी घरे दे पाषाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाचे सप्तकोटी शुद्ध कांचनाची कोटी घरचे कोटी एवढी कुणाची होती? रावणाची होती. पण रावणाला सुद्धा मारावं लागलं. जेव्हा रावण मेला, रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कुणी? बिभीषणाने केलं. एवढा श्रीमंत बलाढ्य रावण असताना सुद्धा त्याला मरावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला सांगा? अरे इथं बसलेले सगळे माणसं एक दिवस मारणार आहे. सांगू तुम्हाला, इथं बसलेले तुम्ही जेवढे माझ्यासमोर बसले आहेत ना, या 7 दिवसात मारणार आहेत. किती? या 7 दिवसाच्या व्यतिरिक्त जर नाही मेले तर कीर्तन करायचं सोडून देऊ आम्ही. सांगू तुम्हाला कोणते 7 दिवस आहे का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा या 7 दिवसात मरणार आहोत. या 7 दिवसाच्या व्यतिरिक्त आम्हाला मरण येणार नाही. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही एक दिवस जाणार आहोत, म्हणून एवढा
अहंकार कशा करता करता या देहावरती दिवस येईल कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही का तर हा देहाचा भरोसा राहिलेला नाही हा दिवस कधी येईल सांगता येत नाही म्हणून तुम्ही या माया जाळामध्ये गुंतू नका हे दिसतं सारं खोटं राहतं म्हणून तुम्ही एक करत चला परमात्म्याचं नामस्मरण करा का एक दिवस हा काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे म्हणून या माया जाळामध्ये तुम्ही गुंतू नका महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या नको नको मना गुंतू माया जाळी नको मना गुंतू माया जाळी गुंतू नका हे दिसतं सारा त्याला मायाजाळ म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये याला ज्ञानोबारायांनी स्वप्न म्हटलेलं आहे आणि तुकोबारायांनी गाथेमध्ये याला मायाजाळ म्हटलेलं आहे महाराज म्हणतात नको नको मना गुंतू मायाजाळी का काळ आला जवळी ग्रासावया हा काळ आलेला आहे तुला खाण्याकरता हा काळ आलेला आहे म्हणून हा काळ एक दिवस तुझ्यावर झडप घालेल बघ पण कधी का तुझ्यावर झडप घालेल सांगता येत नाही कारण हा देहाचा भरोसा राहिलेला नाही महाराज म्हणतात जेव्हा काळाची उडी तुमच्यावरती पडेल तेव्हा तुमचे आई वडील सुद्धा तुम्हाला सोडवू शकत नाही काळाची या उडी पडेल बा जेव्हा सोडवीन तेव्हा माय बाप तुमचे आई वडील सुद्धा तुम्हाला काळाच्या तडाख्यातून सोडवू शकत नाही अहो मरण कुणाला चुकलं सांगा ना कुणाला चुकलं अहो तुम्हालाच काय अहो देवाधिकाला मरण चुकलं नाही आपण कोणत्याची येता बुरो नाही आले अवतार येता बुरो नाही आले अवतार जीव केले येते बाबर जीवा केले बुरो नाही राहण्याकरता कुणी आलेलं नाही सांगू तुम्हाला हे जीवन हे एक भाड्याचं घर आहे ते हिंदीमध्ये फार गोड पद आहे पहा जीवन म्हणजे एक भाडोत्री घर आहे ते घर कधी खाली करावं लागेल कवर रूम मालक घरी येईल आपल्या तुमचं भाडं थकलं तुम्हाला आता रूम खाली करावी लागेल कधी सांगता येणार नाही हिंदीमध्ये पद आहे पहा एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना
गलडा पडेगा माहेरी गलडा पडेगा. जीवन हे भाड्यातलं घर आहे. कधी खाली करावं लागेल सांगता येणार नाही. ज्ञानोबा तर म्हणतात, जसं तुमचं कोणतं गाव आहे? राहता आहे. आमचं नेवाशा तालुक्यामध्ये गेवरे गाव आहे. तसं हे देहरूपी गाव आहे. या देहरूपी गावामधून आम्हाला कधी जावं लागेल सांगता येणार नाही. ही ज्ञानोबा म्हणतात, ही देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानोबा म्हणतात, या गावातून देहरूपी गावामधून कधी आपल्याला जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून या देहावरती हे अर्जुना, या देहावरती तुझं एवढं ममत्व नसलं पाहिजे. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात ना, अर्जुना जातस्ते ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्तेज तस्मात परिहार्यर्थे न तुम शुची तू मरसे. महाराज म्हणतात, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म सुद्धा निश्चित झालेला असणार आहे. ज्ञानोबा म्हणतात, हे जीवन म्हणजे एक घड्याळाच्या काट्यासारखं माणसाचं आयुष्य आहे. ज्ञानोबा म्हणतात, ही उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. महाराज म्हणतात, माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्यासारखं असतं. घड्याला काठी किती असतात? 3 असतात. मला वाटलं 12 म्हणते का काय तुम्ही? 12 आकडे राहतात. काठी 3 असतात. कोणता कोणता? सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. मला सांगा, सगळ्यात जास्त स्पीडने फिरणारा काटा कोणता? सेकंद काटा. त्याच्यापेक्षा कमी स्पीडने फिरणारा मिनिट काटा. त्याही पेक्षा कमी स्पीडने तास. तसं माणसाचं आयुष्य. कुणाचं आयुष्य सेकंद काट्याच्या पद्धतीनं फिरतं, कुणाचं आयुष्य मिनिट काट्याच्या पद्धतीनं फिरतं, कुणाचं आयुष्य तास काट्याच्या पद्धतीनं फिरतं. मग काटा 12वर येतो की नाही? येतो. महाराज मारावं लागतं. कुणाला जन्म झाल्या मृत्यू येतो. कुणी 6 महिन्यानंतर मरतं, कुणी 10 महिन्यानंतर मरतं, कुणी 12 वर्षांनी मरतं, कुणी लग्न झाल्यावर मरतं, कुणी लग्न व्हायच्या आधीच मरतं, कुणी लग्न जमल्यावर मरतं, कुणी मरत नाही. घरचे व्हायचं ती मतर कधी मरत कोणच ठेव. मतर काय मरत नाही. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, माणसाचा विषय घड्याळाच्या काट्यासारखं फिरतं. कधी मरण येईल सांगता येत नाही. महाराज 12वर येतो, मरत. महाराज काय 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 घटना अशा घडतात. आता त्या अहमदाबादची घटना डोळ्यासमोर आणा तुम्ही. काय माहित होतं त्या पोरा, त्या मुलांना माहित होतं का उद्या आपला मृत्यू होणार आहे? विमान कोसळलं. किती लोक गेले त्यामध्ये? 275 लोक सांगतात त्यांचा मृत्यू झाला. विमान कोसळलं. महाराज त्यांना माहित होतं का? त्यांना वाटलं होतं उद्या आम्ही उतरलो की आमच्या आईला भेटलो. मुलीला वाटत होतं उद्या सकाळी माझी आई मला भेटल, माझा भाऊ मला भेटल. आजीला वाटत होतं माझ्या नातवांना मी भेटायला जाईल. बापाला वाटत होतं माझा मुलगा उद्या मला सकाळी भेटल. विमानातून उतरल्या माझी मुलगी मला भेटल. प्रत्येकाला वाटत होतं. पण काय योग त्यांचं दुर्भाग्य होतं. विमान कोसळलं आणि ते विमान कोसळल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. मृत्यू त्यांच्या हातात नाही. महाराज मृत्यू तुमच्या हातात नाही, माझ्याही हातात नाही, पण कधी येईल सांगता येत नाही. महाराज म्हणतात, जेव्हा तुमच्यावरती काळ झडप घालतो तेव्हा तुम्ही म्हणाल ना, माझे आई वडील मला सोडू शकतात? अजिबात नाही. कोणी सोडू शकत नाही. सांगू तुम्हाला, तुमचे आई बाप सोडू शकत नाही, भाऊ बहीण सोडू शकत नाही. हो हे नाही
पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर पोरांची प्रतिक्रिया पाहावी, पोराला फोन करावा. बबड्या हे बाळा, अरे मी सकाळीच हॉस्पिटलला गेलो होतो. पोरानं बापाला फोन केला, बाबा मी अमेरिकेत शिक्षण घेतोय बाबा, मला काय यायला वेळ नाही, पण एक काम करा, तुम्ही आजारी आहात ना, खोकला येतोय ना बाबा, एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलला जाऊन या. काय रिपोर्ट येतो मला फोन करून सांगा. बाप दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर बापानं चेकिंग केलं आणि चेक केल्याच्या नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता पोराला निरोप द्यावा म्हटलं. बापानं त्या पोराला फोन केला, बबड्या अरे सकाळी हॉस्पिटलला गेलो होतो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला रे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे पोराला कळाल्या बरोबर ज्या पोराला त्या बापानं जन्म दिला होता, हाताच्या तळहाताच्या थोडा प्रमाण जपलं होतं, ज्या पोराला त्या पोरानं रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे कळल्या बरोबर त्या पोरानं फोन स्विच ऑफ करून ठेवला. स्विच ऑफ करून ठेवला. हो, बाप रडू लागला. बापाच्या डोळ्यातून अश्रू आलं. बाप म्हटला, अरे ज्या पोराला मी जन्म दिला होता, ज्या पोराचं शिक्षण केलं मी, त्या पोराकरता हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, उपाशी पोटी झोपलो. घालायला कपडे नव्हते, मला घालायला कपडे नव्हते. फाटकी बनेल मी त्या पोराकरता फाटकी बनेल वापरली, पण पोराला चांगले कपडे घेऊन दिले. बाप बसल्या बसल्या रडू लागला. हॉस्पिटलमध्ये विचार करतोय, अरे या मुलाकरता रात्रंदिवस कष्ट केले, राब राब राबलो, हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, लोकांच्या तिथं सालाना गेलो मी, आणि या पोराला अमेरिकेमध्ये शिकायला पाठवलं. आणि हा पोरगा म्हणतो काय रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि फोन बंद करून ठेवला पोराला. बाप म्हणू लागला, पोराकडून फार अपेक्षा होती माझी. बापाला वाटत होता मी माझ्या बाळाला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, तो पोरगा डायरेक्ट फोन बंद करून ठेवतो. अरे अशा पोरांना जन्म नाही दिला तेच बरं. बाप रडू लागला. बाप म्हणू लागला, अरे कीर्तनकार मंडळी सांगायचे, मी बऱ्याचदा कीर्तनामध्ये ऐकलं ना बाबा म्हणायचे नाही कुणाचे कोणी, आणि आज खरोखर मी स्वतः अनुभव घेतोय, खरंच कोणी कुणाचं नाही हो. अरे हा पोरगा सुद्धा मला वाचू शकत नाही, त्या पोरानं फोन बंद करून ठेवला. माझे नाथ बाबा म्हणतात खरंच कोणी कुणाचं नाही. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. मागे सर्व राहिली तुझी जागी मोरे. मागे सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर सगळं पोरग तुम्हाला काम येत नव्हतं, बायको सुद्धा लांबून तुम्हाला वाढत होती, घ्या तिला दारात जेवायला ठेवलं, हाताने जेवून घ्या. मला सांगायचं काय, तुकोबाराय म्हणतात, काळाची आवडी पडेल बा जेव्हा, सोडवेन तेव्हा माय बाप. तुमचे आई वडील सुद्धा काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाही, पण मरून प्रत्येकाला इथं पहा. हे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, तैसा झाला. आजा गेला, पंजा गेला, तसं आपल्याला सुद्धा जायचंय माहेर. हा देह नास काय, सडकाय, जाणारा देह म्हणून तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचंय. असं गाव दाखवा मला की त्या गावात स्मशानभूमी नाही आहे का? असं गाव आहे का विशालाला? अजिबात नाही. प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी. का? तिथे प्रत्येक गावातला माणूस मारणार आहे. असं गाव नाही त्या गावात स्मशानभूमी नाही. मी असंच कीर्तनात सांगितलं, म्हटलं या गावातले सगळे लोक मारणारे, सगळे लोक मारणारे म्हटल्यानंतर सगळे जण रडायला लागले. हो, सगळे रडायला लागले. महिला मंडळ रडू लागल्या. तेवढं एक म्हातारी आजी उठली, कुशाला हसायला लागली मोठे मोठे.
म्हणलं का हो आजी? मी म्हटलं या गावातले सगळे लोक मरणार आहे, सगळे रडायला लागले. आजी तुम्ही का हसायला लागल्या? आजी म्हटले भाऊ मी या गावचीच नाही, हा मी शेजारच्या गावची. म्हटलं अहो शेजारच्या गावची काय आणि ह्या गावची काय? मरण तुला चुकणार नाही. मरण कोणा चुकत नाही दादा, हा देह नाश काय. नशिबात देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. माणसाला जावं लागणार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात तुम्ही कितीही म्हणा मला जायचं नाही, पण हा काळ तुम्हाला घडोघडी तुमची वाट पाहत आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हा काळ तुमची माझी वाट पाहतोय. म्हणून तुम्ही किती जरी म्हटले ना माझे आई वडील मला वाचवतील कोरोनाच्या तडाख्यातून, अजिबात नाही, कोणी वाचवित नाही. सहज लोक म्हणतील आमचा फार मोठा वशील आहे. हो आमचा फार मोठा वशील आहे. आमचे मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या बहिणी म्हणतील आमचा फार लाडका भाऊ आहे. आता आमचा लाडका भाऊ आमचा मुख्यमंत्री, आम्हाला काय ताण आहे, आम्ही कसं काय मरतो. तुकोबारा म्हणतात कितीही मोठा राजा असला, देशाचा चौधरी असला, सोडविना राजा देशीचा सोडविन राजा देशीचा चौधरी आणि सोयी रे भले भले. महाराज म्हणतात केवढाही मोठा वशिला असू द्या, देशाचा पंतप्रधान असला काय, भारताचा पंतप्रधान असला काय, मुख्यमंत्री असला काय, केवढाही दांडगा वशिला असू द्या, तुमची ओळख आमदारापर्यंत असू द्या, कोणापर्यंत असू द्या, महाराज म्हणतात देशाचा चौधरी असला काय आणि सोयरे, तुमचे सोयरे धायरे सुद्धा तुम्हाला या काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाही. सहज प्रश्न विचारला का हो? तुम्ही म्हणता आई वडील सोडू शकत नाही, भाऊ बहीण सोडू शकत नाही, मग काळाच्या तडाख्यातून सोडवतो कोण? महाराजांनी सांगितलं अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे तुला सोडविना कोणी. काळा